अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे 2 दिवस. आणि आज तुम्ही बघितलं असेल का या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 4 फुटाची मोठी गटार आहेत. पाणी त्याच्यातनं जाते तरी देखील अति पाणी असल्यामुळे थोडंसं रोडवर पाणी आलेलं आहे. काही ठिकाणी 1 फूट आहे, काही ठिकाणी 6 इंच आहे. वसई विरारच्या अनेक भागामध्ये जिकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्लोप आहे, डोंगरावरचं पाणी जोरात येते आणि वैतरणा खाडीचं पाणी वरती आल्यामुळे त्याचा डिस्चार्ज थोडासा स्लो झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की शक्यतो घराच्या बाहेर पडू नका आणि काही इमर्जन्सी काम असेल तर निश्चित आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नंबरवर संपर्क साधा. आमचे आयुक्त असतील, उपमहापौर असतील, आमचे स्थायी समिती सभापती असतील, विरोधी पक्ष नेते असतील, सभागृह नेते असतील किंवा सर्वच नगरसेवक हे विविध विभागामध्ये आता कामाला लागलेले आहेत. कालपासून दिवस रात्र चालू आहे. नागरिकांच्या अनेक ठिकाणी समस्या आहेत. जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे तर ते काढण्याचा प्रयत्न चालू आहेत. आणि ज्या विभागामध्ये ट्रॅफिक करायचं त्या ठिकाणी देखील वाहनांची सोय करणं सुरू आहे. इकडे आता बस सेवा जी आहे ती चालू राहावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. अनेक ठिकाणी सक्शन मशीन जे आहे त्या लावणं गरजेचं होतं, मात्र कुठेही लागलेलं दिसत नाही. बघा, सक्शन मशीनचा तसा फायदा होणार नाही या इकडे, कारण इकडे पाणी काढून टाकायचं कुठे तर सगळ्या ठिकाणी जी वैतरणा खाडीची पातळी वरती आलेली आहे त्यामुळे डिस्चार्ज स्लो झालेला आहे. तुम्ही आता इकडे बघितलं असेल का दोन्ही बाजूला 4 फुटाची गटार आहे, ती देखील भरलेली आहे. म्हणजे मोठी गटार असून देखील भरलेली आहे. तर या पावसावर पाण्यावर जातीने प्रशासन आणि आम्ही सर्वच जण लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना एकच विनंती आहे, शक्यतो घराच्या बाहेर पडू नका. गरज असेल तरच बाहेर पडा.